दरम्यान भाजपनं पैसे वाटल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे। पैसे वाटणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत नाही असंही रवींद्र धंगेकर म्हणाले। तर पैशांची देवाणघेवाण सुरू असल्याचं स्पष्ट दिसतंय असं राऊतांनी म्हटलेलं आहे। राज्यामध्ये काय चाललंय याकडे फडणवीसांनी लक्ष द्यावं असं राऊत म्हणाले। चौथ्या टप्प्यातील मतदान होतंय, पण या मतदारसंघांमध्ये ज्या ठिकाणी मतदान होतंय तिथं पैसे वाटप केल्याचा आरोप मवियाच्या या नेत्यांनी केलाय। संभाजीनगर असेल, महत्त्वाचं पुणे आहे, इतर अनेक ठिकाणी काल रात्रीपासून पैशाचं वाटप, पैशाची देवाणघेवाण, पैशाची आवक जावक ही स्पष्ट दिसते। हे आरोप नाही आहेत। धंगेकर जे पुण्याचे उमेदवार आहेत ते पोलीस स्टेशन समोर धरणं धरून बसले। पोलिसांच्या मदतीनंच पैशाचं वाटप। नरेंद्र मोदी जरा बघा, नुसतं ज्ञान देऊ नका। फडणवीस गृहमंत्रीना आपण जरा पहा, थोडी तरी कायद्याची बूज राखा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।